नमस्कार मंडळी, मी आदित्य पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे ठिकाण बघण्यासाठी। इथे हजारो वर्षापूर्वीची मंदिरं का आहे, तिथलं पाणी खारं का आहे आणि या ठिकाणची जी इकोसिस्टम आहे ती सगळ्यांपेक्षा वेगळी का आहे ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला पाहूयात। पृथ्वी तलावर मानवनिर्मित खूप आश्चर्य आहेत, अगदी इजिप्तच्या पिरॅमिडपासून ते भारतातल्या ताजमहलपर्यंत। मानवी आश्चर्यांपेक्षा निसर्गानं निर्माण केलेली आश्चर्य ही जास्त सुंदर आणि देखणी आहेत। अमेरिकेतलं ग्रँड कॅन्यन आणि अमेझॉनचं जंगल, गगनाला गवसणी घालणाऱ्या हिमालयापासून ते अरबस्थानातल्या वाळवंटापर्यंत ही आश्चर्य जास्त सुंदर आणि महान आहेत। तर अशाच महाराष्ट्रातील अद्वितीय, अद्भुत आणि रहस्यमय असं ज्याचं वर्णन करता येईल, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला भेट देण्यासाठी आणि या सरोवराच्या रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आज जात आहोत। तर चला आज बघूयात लोणार सरोवर आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये। नमस्कार, मी आदित्य। आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर बघायला। इथे हजारो वर्षापूर्वीची मंदिरं का आहेत, इथलं पाणी खारं का आहे, इथली इकोसिस्टम सगळ्यांपेक्षा वेगळी का आहे, या सगळ्या मिस्ट्री आज मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण सुरुवात करूयात इथल्या मायथॉलॉजीपासून। एक लवणासूर नावाचा राक्षस होता, जो लोणारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आणि येथे तपश्चर्या करणाऱ्या साधू संतांना त्रास द्यायचा। लोणारमधील नागरिकांनी त्या राक्षसाची तक्रार देवाकडे केली आणि विष्णू भगवान बाल विष्णू रूप घेऊन पृथ्वीवर प्रकटले। पण या लवणासुराला एक वरदान होतं, ते म्हणजे पेनलेस मृत्यूचं। म्हणून भगवान विष्णूंनी काय केले की स्वतःच्या पायाच्या अंगठ्याच्या नखाने त्या राक्षसाच्या नाभीवर एक कट मारून लवणासुराचा वध केला। संस्कृतमध्ये लवण म्हणजे मीठ आणि ज्या लवणासुराचा वध लोणार सरोवरात झाला त्यामुळे या सरोवराचं पाणी खारट झालं, अशी लोणारच्या नागरिकांची समजूत आहे। आता सायन्स काय म्हणते ते आपण पाहूयात। भरपूर थंड हवेच्या ठिकाणाप्रमाणे आणि पर्यटन स्थळामुळे ही जागासुद्धा एका इंग्रज अधिकाऱ्याला पहिल्यांदा सापडली। भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1975 साली जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने येथे एक मोठं संशोधन केलं। इथल्या दगडांचं कार्बन डेटिंग केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे लोणार सरोवर 55,000 वर्ष जुनं आहे। सीता न्हाणी आणि कुमारेश्वर मंदिरापासून थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला लोणार सरोवर एंट्री गेटमध्ये भारतीय नागरिकांसाठी 40 रुपये तर फॉरेनरसाठी 60 रुपये प्रति व्यक्ती चार्जेस पे करावे लागतात। त्यानंतरच आपण लोणार सरोवराच्या मुख्य परिसरामध्ये प्रवेश करू शकतो आणि जर आपल्याकडे कॅमेरा असेल तर भारतीयांसाठी 100 रुपये तर फॉरेनरसाठी 200 रुपये चार्जेस आकारले जातात। एंट्री गेटपासून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक प्राचीन मंदिर दिसून येते। ते मंदिर म्हणजे यज्ञेश्वर मंदिर किंवा शुक्राचार्यांची वेधशाळा। या वेधशाळेत तारे आणि ग्रहांचा अभ्यास केला जायचा। आता हे मंदिर भग्न अवस्थेमध्ये जरी तुम्हाला दिसत असेल, पण एकेकाळी साचेबद्ध पद्धतीने दगडी खांबावर उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या छतावर एक विशिष्ट प्रकारचे घुमट होते आणि त्या सभामंडपाच्या घुमटाद्वारे अवकाशातील तारे आणि ग्रहांचा अभ्यास करून पावसाचा अंदाज त्या काळी लावला जायचा। यज्ञेश्वर मंदिर, पूर्वी या मंदिरात मोठ्या प्रमाणात होम हवन आणि आयुर्वेदाचा अभ्यास केला जायचा। दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी मूर्त संजीवनीचा शोध देखील याच ठिकाणी लावला होता। यज्ञेश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते। त्यांनी येथील वनस्पतींचा अभ्यास करून अनेक रोगांवरती औषधं शोधून काढलेली आहेत। यज्ञेश्वर मंदिरामध्ये महादेवाची पिंड सुद्धा आहे आणि अशा या मंदिराच्या घुमटामध्ये भरपूर सारे युद्धप्रसंग सुद्धा कोरलेले आहेत। यावर बरीचशी शिल्प आहेत, पण ती जीर्ण झाल्यामुळे कशाची आहेत ती नेमकी ओळखता येत नाहीत की कुठल्या देवाची आहेत। लोणार सरोवराच्या परिसरात 14 मंदिरं असून त्यापैकी 12 शंकर महादेवाचे मंदिरं आहेत। असं म्हणतात या सरोवराला जर आपण पूर्ण प्रदक्षिणा घालून जर आपण या मंदिरांचं दर्शन घेतलं तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं।
यज्ञेश्वर मंदिर आणि शुक्राचार्यांची वेधशाळा पाहून झाल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपण येऊन पोचतो रामगया मंदिरामध्ये. प्रभू श्रीराम वनवासात असताना इथूनच गेले होते, म्हणून या मंदिराला रामगया मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरामधील राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती निजामांच्या काळात नष्ट झालेल्या असून काही वर्षापूर्वी येथे दगडी मूर्तींची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंदिराचं वेगळेपण म्हणजे आपण प्रत्येक मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीसोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची मूर्ती पाहतो, पण या मंदिरात फक्त प्रभू राम आणि मंदिरासमोर श्री हनुमानांची मूर्ती आहे. माता सीता आणि लक्ष्मण यांची उणीव भासू नये म्हणून मंदिराची रचना अशी केलेली आहे की तुम्ही जर बरोबर मूर्तीसमोर उभे राहून हात जोडले तर तुमची सावली प्रभू रामाच्या उजवीकडे आणि डावीकडे पडते आणि आपल्याला माता सीता आणि लक्ष्मण समोर असल्याचा भास होतो. रामगया मंदिराच्या बाजूलाच शंकर गणेश मंदिर असून या मंदिरामध्ये चौकोनी महादेवाची पिंड आहे. भगवान शंकराची जी 12 ज्योतिर्लिंग भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, एक सामान्य माणूस या सर्व ज्योतिर्लिंगाचं दर्शन तर घेऊ शकत नाही, म्हणून 12व्या शतकात एक संकल्पना शोधली, ती म्हणजे या लोणार सरोवराचा आकार पृथ्वीसारखा गोल आहे, त्यामुळे सरोवराच्या परिसरात 12 महादेवाची मंदिरं बांधली गेली. म्हणजे या सरोवराला प्रदक्षिणा घालत जर कोणी या 12 मंदिराचं दर्शन घेतलं तर त्याला या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शनाचं पुण्य मिळावं, हा या संकल्पनेचा हेतू होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1975 साली जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने येथे एक मोठं संशोधन केलं. इथल्या दगडांचं कार्बन डेटिंग केलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे लोणार सरोवर 55,000 वर्ष जुनं आहे. मेटिओराईट इम्पॅक्ट तुम्हाला माहिती असेलच. एखाद्या ॲस्ट्रॉइड किंवा दुसऱ्या परग्रहावरून एखादा तुकडा येतो आणि तो जमिनीवर आदळतो, त्यामुळे एक इम्पॅक्ट तयार होतो. लोणार सरोवर हे इम्पॅक्ट झालेलं सरोवर असून हे भारतातील एकमेव आणि जगात असे 3-4 सरोवर आहेत. पण हे जगातील उरलेले 3-4 सरोवर आहेत त्या ठिकाणी पाणी नसून लोणार सरोवरात अजूनही पाणी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे पाणी आलं कुठून आणि खारट झालं कसं?
तर ज्यावेळी इम्पॅक्ट झाला त्यावेळी इथे पाण्याचे झरे होते. ते झरे या सरोवराला येऊन मिक्स झाले म्हणून याला पंचाप्सर तलावसुद्धा म्हणतात. आता हे पाणी खारट झालं कसं, तर बेसॉल्टमध्ये जे सॉल्टचं प्रमाण असतं आणि त्यामुळे डिस्टर्ब झालेल्या मातीच्या लेयर्समध्ये सॉल्ट अक्युमुलेट होतं आणि त्यामुळे गोड पाणी वर येतं आणि सॉल्ट खाली राहतं. पण येथे इम्पॅक्ट झाल्यामुळे ते डिस्टर्ब झालं, इथलं पाणी खारटच राहिलं. वेरॅज आपण येताना जे धारा मंदिर बघितलं तिथलं पाणी अजूनसुद्धा गोडच आहे. 2021 साली IIT बॉम्बेच्या काही विद्यार्थ्यांनी चंद्रावरून आलेल्या दगडांचा आणि इथल्या दगडांच्या मिनरलचा अभ्यास केला. त्यामध्ये योगायोगाने साम्य सापडलं आणि या लोणार सरोवरातील पाण्याचं pH लेवल 10.7 असून इतकं हाय अल्काईन पाणी असणारं हे जगातलं एकमेव इम्पॅक्ट सरोवर आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत कमलजा माता मंदिराच्या परिसरामध्ये. खरं तर या मंदिराच्या पुढेही मंदिरं असून पण सरोवराचं पाणी जास्त असल्या कारणाने पायवाट पाण्याखाली गेलेली आहे. कमलजा मातेचं मंदिर हे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं असून कमलजा माता ह्या खूप लोकांचे कुलदैवत असल्यामुळे नवरात्रीमध्ये या ठिकाणी खूप भाविक दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी नवरात्रीमध्ये जत्रासुद्धा भरते. या सरोवराच्या पायथ्याशी 9व्या आणि 10व्या शतकात दैत्यांनी मंदिर बांधून वास्तव्य केलं होतं. त्यांचा त्रास वाढल्याने कमलजा मातेने त्यांचा वध करून हे स्थान काबीज केलं होतं. कमलजा मातेच्या मंदिरासमोरच सासू सुनेची विहीर असून पण सध्या पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे ती विहीर आपल्याला नजरेस पडत नाही. या विहिरीला सौभाग्य तीर्थ असंही म्हणतात. सासू सुनेच्या कधी गोड कधी खारट नात्याप्रमाणेच या विहिरीचं अर्ध पाणी गोड आणि अर्ध पाणी खारट आहे. या ठिकाणी अपघात झालेला, पण या अपघाताने निर्माण झालेलं हे लोणार सरोवराचं सौंदर्य अतिशय सुंदर आणि बघण्यासारखं आहे. लोणार सरोवरातील इकोसिस्टीम इतकी जास्त इंटरेस्टिंग आहे की इथे खूप कमी प्रमाणात स्पेसीज आढळतात आणि त्यापैकी एक म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी. त्यामुळे लोणार सरोवरातील पाण्याचा रंग कधी निळा कधी हिरवा आपल्याला पाहायला मिळतो. लोणार सरोवर पाहून झाल्यानंतर लोणार गावात असणारं दैत्यसुदान मंदिर तुम्ही अजिबात पाहायला विसरू नका. अगदी खजुराहोप्रमाणे या मंदिरात सुद्धा मैथून स्टाईलची शिल्प आहेत. रामायण, महाभारत, कृष्णजन्म, ब्रह्म, विष्णू, महेश इतकंच काय, इराणी स्टाईलच्या एका सूर्यदेवाची मूर्तीसुद्धा इथे कोरलेली आहे. या मंदिराची सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. साधारणतः 9व्या शतकामध्ये या मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. चालुक्य साम्राज्यातील एका राजाने या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलेलं, पण नंतर परकीय आक्रमणं व्हायला लागली. गावकऱ्यांनी या मंदिराचं संरक्षण करण्यासाठी या मंदिराला दगड आणि माती यामध्ये झाकून टाकलं. जेव्हा 19व्या शतकाच्या आसपास परकीय आक्रमणं थांबली, गावकऱ्यांनी हे मंदिर पुन्हा उघडलं. मात्र मंदिरातील दैत्यसुदानाची मूर्ती तिथं नव्हती. त्यावेळेस नागपूरच्या भोसले कुटुंबियांनी येथे मूर्ती दिली आणि आजही ती मूर्ती या मंदिरामध्ये आहे. त्यानंतर या मंदिराचं जे गत वैभव होतं ते पुन्हा पूर्ववत सुरू झालेलं आहे. तर या दैत्यसुदान मंदिरावर अनेक शिल्प आहेत. त्यातली मैथून शिल्प वगळता त्यातलं सर्वात इंटरेस्टिंग शिल्प मला जे आवडलं ते म्हणजे येथे इराणी प्रकारचा सूर्यदेव आहे. म्हणजे आपल्या सूर्यदेवाच्या पायामध्ये ज्वेलरी असं काहीतरी असतं. इथल्या इराणी सूर्यदेवाच्या मूर्तीच्या पायामध्ये गम बूट्स आहेत आणि या सूर्यदेवाची मूर्ती मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला आजच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये लोणार सरोवर आणि लोणार गावातील दैत्यसुदान मंदिर दाखवलेलं आहे. इथल्या इतिहासाची, विज्ञानाची, मायथॉलॉजीबद्दल पूर्ण माहिती सांगितलेली आहे. आता तुम्ही लवकरात लवकर लोणार सरोवर फिरायला नक्की या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोणारला यायचं कसं? बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, मलकापूर, अमरावतीवरून येथे येण्यासाठी ST महामंडळच्या बसेस उपलब्ध आहेत.
लोणारमध्ये जर तुम्ही स्टे करणार असाल तर इथे MTDCचा रिसॉर्ट असून जवळपास खूप सारे हॉटेल्स राहण्यासाठी आणि जेवणासाठी उपलब्ध आहेत. याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. लोणार सरोवर आणि सरोवरातील मंदिरांची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.